जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 आणखीन एका जिल्ह्याच्या अपडेटसह आपण आलेलो आहोत. तर चला तर मग पाहूया की तो जिल्हा कोणता. DMS लॉग इनवर आल्यानंतर आपण पाहू शकतो की सर्व जिल्ह्यांची नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. निकाल जाहीर झाला आहे. तर पुढचा जिल्हा आपण जो पाहणार आहोत तो आहे रत्नागिरी. PDF डाउनलोड झालेली आहे, आपण डायरेक्ट पाहूया. तर बघा, रत्नागिरी जिल्ह्याची ही मेरिट लिस्ट लागलेली आहे, फायनल अंतिम यादी. तर आपण पाहूयात. पहिलं पथक आहे आलोरे. तर आपण पाहू शकतो की या पथकामध्ये ज्या पुरुष उमेदवाराला हायेस्ट मार्क्स मिळाले आहेत ते मार्क्स आहेत 30 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 15. त्याचबरोबर पुढचं पथक आहे चिपळूण. चिपळूण पथकामध्ये हायेस्ट मार्क्स मिळालेले आहेत 29 आणि बघा लोएस्ट मार्क्स मिळालेले आहेत 15. एकूण 52 पुरुष उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतरचं पुढचं पथक आहे दापोली. तर आपण पाहू शकतो दापोली पथकामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 28 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 16. त्यानंतरचं पुढचं पथक आहे देवरुख. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो हायेस्ट मार्क्स आहेत 27 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 15. त्यानंतरचं पुढचं पथक आपण पाहू शकतो. पुढचं पथक आहे गुहागर. या पथकामध्ये पुरुष उमेदवाराला हायेस्ट मार्क्स आहेत 31 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 15. तर अशा प्रकारे गुहागरचं पथकाचं मेरिट होतं. त्यानंतरनं पुढचं पथक आहे खावटी. तर बघा, या ठिकाणी पुरुष उमेदवाराला हायेस्ट मार्क्स आहेत ते 29 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 15. तर हे होतं खावटी पथक. एकूण 10 पुरुष उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतरनं पुढचं पथक आहे खेड पथक. तर बघा, खेड पथकामधील पुरुष उमेदवाराला हायेस्ट मार्क्स मिळालेले आहेत 30 आणि लोएस्ट मार्क्स खेड पथकामध्ये आहेत 15. तर अशा प्रकारे खेड पथकाचं मेरिट होतं. त्यानंतरचं पथक आहे पुढचं बघा मदानगड. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी हायेस्ट मार्क्स असणाऱ्या पुरुष उमेदवाराचं मेरिट आपण पाहू शकतो 30 मार्क्स आहेत हायेस्ट आणि तिथं त्या ठिकाणी लोएस्ट आहेत 19 मार्क्स. तर अशा प्रकारे मदनगडचं मेरिट आहे. त्यानंतरचं पुढचं पथक आहे बघा, आपल्याला दिसतंय, आपण पाहू शकतो पोफाली. तर बघा, या ठिकाणी हायेस्ट मार्क्स आहेत 28 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 20. त्यानंतरनं पुढचं पथक आहे राजापूर पथक. तर बघा, राजापूर पथकामध्ये पुरुष उमेदवाराला हायेस्ट मार्क्स आहेत 28 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 17. त्यानंतरनं पुढचं पथक आहे रत्नागिरी. तर आपण पाहू शकतो रत्नागिरी पथकामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 33. त्यानंतर आपण या ठिकाणचं लोएस्ट मेरिट देखील पाहूया की लोएस्ट किती मार्क्स आहेत. बघा, रत्नागिरीत हायेस्ट होतं 33 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 15. त्याचबरोबर पुढचं पथक आहे साखरपा. बघा, या ठिकाणी आपण हायेस्ट मार्क्स पाहू शकतो 26 मार्क्स आणि लोएस्ट मार्क्स आहेत 19 मार्क्स. तर अशा प्रकारे आपल्याला ही रत्नागिरी जिल्ह्याची मेरिट लिस्ट पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहू शकतो त्यांनी खाली सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना पाहून घेऊया. बघा, दिनांक 22/8/2024 व 23/8/2024 रोजी होमगार्ड नोंदणी कार्यक्रमांतर्गत पुरुष व महिला उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये 412 उमेदवार अंतिम निवड यादीत मेरिटमध्ये पात्र ठरले आहेत. सर्व पात्र उमेदवारांना चारित्र्य पडताळणी या कार्यालयामार्फत केली जाईल. तसेच वैद्यकीय चाचणीकरिता प्रत्येक पथकातील उमेदवारांना दिलेल्या तारखेनुसार जिल्हा सामान्य रुग्णालय रत्नागिरी येथे सकाळी 8 वाजता उपस्थित राहायचे आहे. अंतिम यादीत पात्र उमेदवारांची नावे पथक न्याय खालीलप्रमाणे. वैद्यकीय तपासणीकरिता पथक न्याय दिवस खालीलप्रमाणे. बघा, रत्नागिरी पथकाला दिनांक होती 12/9/2024. त्यानंतरनं रत्नागिरी पथक साखरपा पथकला तारीख होती 13/9/2024. चिपळूण आणि
फोफळी पथकाला तारीख होती 14/9/2024. त्यानंतर खेड पथक व अलोर पथकला तारीख आहे 15/9/2024. लांजा पथक व मंडणगड पथक बघा त्याला तारीख आहे 16/9/2024, म्हणजेच उद्याची तारीख आहे बघा. म्हणजे त्यानंतर खवटी आहे, तर आजची तारीख होती तर लांजाला. आता खवटीला तारीख आहे आणि राजापूरला तारीख आहे दिनांक 18/9/2024. दापोली पथक व देवरुख पथकला तारीख आहे 19/1/2024. सॉरी करेक्शन 19/9/2024. आणि गुहागर पथकला तारीख आहे 20/9/2024. तर बघा अशा प्रकारे ही रत्नागिरीची मेरिट लिस्ट होती. या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला महिलांचं मेरिट दिसलेलं नाही आहे, म्हणजे सदरच्या ठिकाणी महिला ह्या पात्र झालेल्या नाही आहेत. तर या ठिकाणी अनुशेष हा रिक्त राहिलेला आहे. तर सदरच्या ठिकाणी महिलांची किंवा एकूण ओव्हरऑल पुरुषांची देखील परत नव्याने पुढच्या पोलीस भरतीनंतर परत होमगार्डची भरती होऊ शकते, कारण की या ठिकाणचा अनुशेष हा रिक्त राहिला आहे, जागा पूर्ण भरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा नव्याने होमगार्डची भरती होऊ शकते. त्यामुळे येथील जे आत्ता अपात्र झालेले उमेदवार आहेत त्यांनी होप न सोडता किंवा नाराज न होता, मॉरल डाऊन न करता आपली प्रॅक्टिस चालू ठेवायची आहे. जेव्हा पण भरती येईल तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे भरती द्या आणि मग तुम्ही देखील अशाच प्रकारे सिलेक्ट होताल, ही लक्षात असू द्या. तर हा जिल्हा होता रत्नागिरी जिल्हा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सदरचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त रत्नागिरी मध्ये जे तुमचे नातेवाईक राहत असतील किंवा मित्रपरिवार असेल तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आणि एवढे बोलून माझा हा व्हिडिओ मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.